नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर विचार करणार आहोत. तो विषय म्हणजे ज्ञान. ज्ञान हा शब्द लहान आहे, पण त्याची खोली समुद्रासारखी आहे आणि त्याची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे. पैसा हरवला तर परत मिळू शकतो, आरोग्य बिघडले तर सुधारता येते, पण ज्ञान नसले तर जीवनाची दिशा हरवते. बायबल सांगते, नीतिसूत्रे 1:7, ज्ञानाचा आरंभ परमेश्वराच्या भयात आहे. म्हणजेच खरे ज्ञान शाळेत किंवा पुस्तकातच नाही, तर ते देवाला ओळखण्यात आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही. ज्ञान म्हणजे योग्य आणि अयोग्य यामधला फरक समजणे. काय बोलावे, कसे वागावे, कोणता निर्णय घ्यावा हे समजणे म्हणजेच ज्ञान. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो अंधारात सुद्धा योग्य मार्ग शोधू शकतो. ज्ञानाचे महत्त्व. मित्रांनो, ज्ञान माणसाला उंचीवर घेऊन जाते. बायबल म्हणते, ज्ञान शहाणपण देते आणि शहाणपण जीवनाचे रक्षण करते. उपदेशक 7:12. ज्ञानामुळे चुका टाळता येतात, पापापासून दूर राहता येते, योग्य निर्णय घेता येतात आणि देवाजवळ जाता येते. ज्ञान नसलेला मनुष्य वाऱ्याने हलणाऱ्या पानासारखा असतो, पण ज्ञान असलेला मनुष्य डोंगरासारखा स्थिर असतो. देवाचे ज्ञान. जगात 2 प्रकारचे ज्ञान आहे, जगाचे ज्ञान, देवाचे ज्ञान. जगाचे ज्ञान आपल्याला नोकरी देईल, पण देवाचे ज्ञान आपल्याला जीवन देईल. शलोमन राजाने धन नाही, सत्ता नाही, तर ज्ञान मागितले आणि देवाने त्याला सर्वात शहाणा मनुष्य बनवले, कारण ज्ञान ही देवाची देणगी आहे. ज्ञान कसे मिळवावे? दररोज बायबल वाचा, प्रार्थना करा, चांगल्या लोकांच्या सहवासात राहा, अनुभवातून शिका आणि देवाचे वचन ऐका. याकोब 1:5 सांगते, जर कोणाला ज्ञानाची उणीव असेल तर त्याने देवाकडे मागावे. देव उदार आहे, तो नक्की देईल. निष्कर्ष. मित्रांनो, ज्ञानाशिवाय जीवन अंधारमय आहे, पण ज्ञानामुळे जीवन प्रकाशमय होते. म्हणून पैशामागे धावण्याऐवजी, सत्तेमागे धावण्याऐवजी ज्ञानामागे धावा, देवाच्या ज्ञानामागे धावा, कारण खरे ज्ञानच आपल्याला यश, शांती आणि अनंत जीवन देते. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. देव तुमच्यावर आशीर्वाद करो.